इंधन वहन शुल्कातून वीज ग्राहकांची कोट्यवधीची लूट, बेकायदेशीर वसुली विरुद्ध टिस्काचे नागरिकांना आवाहन. संपूर्ण भारतात कुठेही इंधन वहन दर आकारला जात नसताना महाराष्ट्रात मात्र वीज वितरण कंपनी बेकायदेशीरपणे किरकोळ वीज ग्राहकांकडून प्रति युनिट ₹1.73 वसुली करत असून हा जिझिया कर त्वरित रद्द करावा अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशनने केली आहे. राज्यात 3.5 कोटी वीज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडून दिवसाला 30 कोटी इतकी बेकायदेशीर वसुली केली जात असून या इंधन वहन दराच्या विरोधात मागील 4 वर्ष टिस्सा न्यायालयाने तसेच वीज नियामक मंडळाकडे दाद मागत आहे, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेच्या न्यायालयात दाद मागितली आहे. वीज वितरण कंपनी स्वतः वीज निर्मिती करून ती ग्राहकापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे इंधन वहन दराची आकारणी ग्राहकांवर करणे बेकायदेशीर असल्याचे टिसाचे सचिव भावेश मारू यांनी सांगितले. मागील 4 वर्ष या बेकायदेशीर लुटीच्या विरोधात लढा देत असलेले निनाद भट म्हणाले की देशात कुठेही इंधन वहन दर आकारला जात नाही. ज्या वीज वितरण कंपन्या दुसऱ्यांकडून वीज विकत घेतात त्यांना हा दर आकारण्याचा अधिकार आहे, परंतु राज्यातील वीज ही वीज वितरण कंपनी निर्माण करून तीच ग्राहकांना वीज वितरण करत असल्याने हे दर चुकीचे आहेत. माझे नाव भावेश मारू, मानस सचिव, ठाणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन. ठाण्यातली ही 50 वर्ष जुनी संस्था आहे आणि या वर्षी आमचा 50वा वर्ष आगमन आहे. सुवर्ण वर्ष. काय विषय आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे, जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमर कडनं. सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज, कमर्शियल कोणीही असो, अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातोय, जे गैरकायदेशीर आहे. आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे. व्हिलिंग चार्ज घेतला जात आहे आणि ते व्हिलिंग चार्ज म्हणजे असं असतं, ओपन ॲक्सेस कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं. म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरणतर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे. ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत, केबल्स टाकल्यात, आपल्या सोसायटीपर्यंत, घरापर्यंत, कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं, आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच व्हिलिंग चार्ज लावता येतं. तरी पण सरसकट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करतंय ते पण व्हिलिंग चार्ज लावतायत. साधारण आपलं घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं ₹1.17 पर युनिट घेतलं जात आहे. सर, ग्राहकांची फसवणूक करून पैसे घेतले जात आहेत का, काय वाटतं आपल्याला? हे कायदेशीररित्या अयोग्य आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही आहे. तर नागरिकांना काय आव्हान असेल, अशा प्रकारे गेले काही वर्षांपासून हे बिलिंग चार्जेस वसूल केले जातात? नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत, तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेनी अगदी स्पष्टपणे सांगावं की आपलं एवढ्या प्रकारचं युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये, कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली गेलेली. सर, हे बिलिंग चार्ज थांबवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? त्याच्यासाठी आम्ही 2021 साली कोर्टात गेलेलो आहोत. आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे. त्याचं कोर्टात माननीय न्यायालयाने तर्फे जर निकाल आला तर चांगलंच आहे, पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही आपण. हा त्याच्यातलं दुर्दैव, म्हणजे आम गिरायक जाऊ शकत नाही. तर आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैररित्या वसूल करून घेऊ नये. तर या संदर्भात आपण ऊर्जा खात्याशी, ऊर्जा मंत्र्यांची काय भेट घेतलेली आहे, बोलणं झालेलं आहे? आम्ही सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे. 2021 पासून आमचे पत्रव्यवहार चालू आहेत, पण त्याच्या आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाहीये. हे चार्जेस थांबवण्यासाठी आता शेवटचा पर्याय काय ठरू शकतो? न्यायालयाचंच आहे किंवा आम जनतेने कसं हे करावं त्याची जनतेने ठरवावं.